महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड व नगरसेवक सुरेश बंडगर यांनी मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय। महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक होते। यामध्ये वांडलेसवाडी येथील प्रभाग क्रमांक 19 मधून युवराज गायकवाड व सुरेश बंडगर, तर सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मधून अभिजित कोळी निवडून आले होते। तर गटनेतेपदी युवराज गायकवाड यांची नियुक्ती झाली होती। महापौर उपमहापौर निवडीवेळीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या भाजपच्या संपर्कात होते। विकास कामांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर काँग्रेसबरोबर विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला होता। गेल्या 15 दिवसांपासून गटनेते युवराज गायकवाड व नगरसेवक सुरेश बंडगर भाजपच्या संपर्कात होते। आज त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी जनसुराज्याचे समित कदम उपस्थित होते। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांना धक्का मानला जातोय। 3 नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे एकच नगरसेवक आहे। पक्ष प्रवेशानंतर गटनेते युवराज गायकवाड म्हणाले, महापालिका क्षेत्रात आम्ही 3च नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडून आलो आहोत। प्रभागातील विकास कामे मार्गी लावणं आवश्यक आहे। त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीची गरज आहे। विरोधी पक्षात राहिल्याने विकास कामांना ब्रेक बसण्याची शक्यता होती। त्यामुळे सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले। संजयनगर परिसरातील अहिल्यानगर येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या वाहनतळावर एका वृद्धाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आलाय। सदर खुनाची घटना ही आज मंगळवारी पहाटे 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली असून पहाटे 6च्या सुमारास खून झाल्याचं निदर्शनास आले। राजेंद्र बाबूराव घायतिडक असं या मृत वृद्धाचं नाव आहे। दरम्यान संजयनगर पोलिसांनी तातडीने 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले। रात्री झालेल्या किरकोळ वादातून हा खून केल्याचं संशयितांनी कबूल केले। राजेंद्र यांना एक मुलगा आणि 2 मुली आहेत। एक मुलगी विवाहानंतर पलूस येथे तर दुसरी संजयनगरमध्ये राहते। संजयनगर येथील मुलीकडे ते आले होते। काल रात्री ते कारखान्याच्या वाहनतळावर आले होते। रात्रीच्या 11:30च्या सुमारास 3 अल्पवयीन मुले त्या ठिकाणी होती। त्यातील एक जण धुंद अवस्थेत होता। यावेळी राजेंद्र यांच्याशी किरकोळ कारणातून तिघांनी वाद घातला। राजेंद्र यांनी मारहाण केली। त्याचा राग तिघांच्या मनात आला। त्यानंतर तिघांनी येथील दगड उचलून राजेंद्र यांच्या डोक्यात घातला। राजेंद्र रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान मध्यरात्री झालेली घटना कोणालाही समजली नाही। आज सकाळी फिरायला आलेल्या काहींना रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसून आला। त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी या प्रकरणाचा उलगडा झाला। गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नागज ते जत रस्त्यावर कवटेमंका तालुक्यातील चोरोची गावानजीक नाल्यामध्ये अत्यंत निर्जन स्थळी संजयनगर येथे राहणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलाय। दत्तात्रय भगवान चाबरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। त्यांच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डावरून पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आलं। सकाळी 11 वाजता पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे। कॉन्क्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पसरलेले दिसून आले। तसेच मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात फेकून दिल्याचं दिसून येते। त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा असाही संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच कवटेमंका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्यासमोर पोलिसांनी रितसर पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय। नातेवाईक रुग्णालयात दाखल झालेत। हा अपघात आहे की घातपात हे केवळ वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी दिली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत। जिल्ह्यात पेट्रोलचा 2410 किलोलिटर, डिझेल 2732 किलोलिटर तर एलपीजीचा 989.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून 83.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे। इंधनाचा पुरेसा साठा असून अफवांवर विश्वास ठेवू नका। बंद असलेल्या पेट्रोल पंपांची तपासणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी माहिती दिली। जिल्ह्यात पेट्रोलचा IOCL कंपनीचा 1320 किलोलिटर, BPCLचा 570 किलोलिटर आणि HPCLचा 520 किलोलिटर असा एकूण 2410 किलोलिटर साठा शिल्लक आहे। डिझेलचा IOCL कंपनीचा 1342 किलोलिटर, BPCLचा 750 किलोलिटर आणि HPCLचा 640 किलोलिटर असा एकूण 2732 किलोलिटर साठा शिल्लक आहे। तर एलपीजीचा HPCL कंपनीचा 799 मेट्रिक टन, IOCLचा 55 मेट्रिक टन आणि BPCLचा 153.3 किलोलिटर असा एकूण
989.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा 83.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे. पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी या इंधनांचा पुरेसा साठा आहे. नागरिकांनी चुकीची माहिती साठा करून ठेवू नये. इंधनाच्या बाबत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर घोष यांनी केलं आहे. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 18 जूनला होत आहे. या निवडणुकीसाठी दोनही जिल्ह्यात 853 मतदार असून सांगलीत 415 व सातारा जिल्ह्यातील 438 मतदारांचा यामध्ये समावेश आहे. 2016च्या तुलनेत 283 मते वाढली आहेत. विधान परिषदेसाठी 8 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं. निवडणुकीतील आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. त्यामध्ये सांगली सातारा विधान परिषदेचा समावेश आहे. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत सांगली सातारा जिल्ह्यात 570 मतदार होते. गेल्या काही वर्षात नगरपंचायत आणि थेट नगराध्यक्ष यांच्या निवडीने जागा वाढल्या आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यात 853 मतदारांचा समावेश आहे. यंदा 283 मतदार वाढलेत. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत संबंधित मतदारसंघातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती मतदान करतील. गतवेळी झालेल्या निवडणुकीत सांगली आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येक 4 मतदान केंद्र होते. यंदाही तितकेच केंद्र राहतील. सांगली जिल्ह्यात विटा, ईश्वरपूर, सांगली आणि जत तर सातारा जिल्ह्यात वाई, फलटण, कराड आणि सातारा येथे मतदान केंद्र राहील. जिल्ह्यातल्या मळणगावमध्ये नांगरणी करताना ट्रॅक्टरवर स्टंटबाजी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. ट्रॅक्टरमध्ये मोठ्याने गाणे लावून स्टंटबाजी करत असताना तोल जाऊन ट्रॅक्टर खाली सापडल्याने एक जण गंभीर जखमी झालाय. ट्रॅक्टर खाली शरीर गेल्यानंतरही विजय माळी या चालकाचा जीव वाचला. या थरारक घटनेनंतर जीवावर आले पण बरगडीवर निभावलं अशी चर्चा रंगली होती. मळणगावमधील विजय अण्णाप्पा माळी हे सोमवारी दुपारी शेतात ट्रॅक्टरने नांगरणीसाठी गेले होते. दरम्यान चालू ट्रॅक्टरवरून खाली उतरून ते पुन्हा स्टंट करत ट्रॅक्टरवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. याच वेळी अचानक त्यांचा तोल गेला. पाय घसरल्यामुळे ते थेट चालू ट्रॅक्टर खाली सापडले. ट्रॅक्टरचे मोठे चाक त्यांच्या अंगावरून गेले. हा थरारक प्रकार पाहून नागरिकांची धावपळ उडाली. जखमी जाधव यांना तातडीने कवठेमंकाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. या संपूर्ण स्टंटबाजीचा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छांद मांडलाय. महिलांच्या पर्समधील लाखो रुपयांचे दागिने चोरटे पळवून नेतात. या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अचानक बस स्थानकात दाखल होत झाडाझडती घेतली. स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती न देता अधीक्षक बस स्थानकात आले. त्यांनी त्या तेथील व्यवस्थेची पाहणी केली. दरम्यान अधीक्षक दोशी यांनी परिसरातील प्रवाशांशी चर्चा केली. यावेळी तेथील पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना गस्तीच्या सक्त सूचना दिल्या. कामात कुचराई केल्यास कारवाईचाही इशारा दिलाय. तसेच परिसरातील सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. 4 दिवसांपूर्वीच एका शिक्षिकेचे तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने चोरण्यात आले. वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. एसटी प्रशासनाने 14 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. मात्र हे कॅमेरे दिखाव्यासाठी असल्याचं उघड झालंय. त्यातील फक्त 5 कॅमेरे सध्या सुरू आहेत. याची माहिती आज अधीक्षक दोशी यांनी घेत थेट नियंत्रण कक्षात ते आले. त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू झाली पाहिजे असे आदेश दिले. तसेच परिसरात नियुक्त असणारे पोलीस अंमलदार हे ड्युटीवर नेहमी असलेच पाहिजेत असेही सक्त आदेश दिले. पोलीस अधीक्षकांच्या या भूमिकेचे प्रवाशांनी कौतुक केलं. यावेळी शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर, वरिष्ठ आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे उपस्थित होते. खरसुंडी येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्टमधील गैरव्यवहार, अपहार आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआय आठवले गटाच्या वतीने घंटानाद आंदोलन केलं. दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांना मागण्यांचं निवेदन दिलं असून त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की खरसुंडी देवस्थान ट्रस्टमध्ये मागील 35 वर्षात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालाय असं म्हटलंय. ट्रस्टच्या विश्वस्तांनी भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत चांदी देणग्यांमध्ये आणि ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठा घोटाळा केलाय. तसेच धर्मादाय कार्यालयातील काही अधिकारी आणि निरीक्षकांनी कर्तव्यात कसूर करून
विश्वस्तांना पाठीशी घातले। या प्रकरणी संबंधित विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, ट्रस्टची बँक खाती सील करणे, स्वतंत्र चौकशी समिती नेमणे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे, तसे ट्रस्टची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिला। दरम्यान धर्मादाय उपायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ट्रस्ट विरोधातील तक्रारींची महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41D अंतर्गत खरसुंडी देवस्थान ट्रस्टची चौकशी करून प्रस्ताव धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे पाठवलाय। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले। जयसिंगपूर, आष्टा आणि शिराळा येथील दुकानाचे पत्रे उचकटून तसेच मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने सांगलीवाडी परिसरात सदरची कारवाई केली आहे। विशाल संभाजी पवार असं अटक केलेल्या सराईताचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाला सराईत चोरटा विशाल पवार हा चोरीची दुचाकी घेऊन आष्टाहून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली। पथकाने सांगलीवाडी नजीक असणाऱ्या एका मंगल कार्यालयाजवळ त्यास थांबवलं। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे असलेल्या चोरीची ही दुचाकी असल्याची कबुली दिली आहे। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रोख रक्कम, स्टीलचा पाना, दुचाकीच्या 4 चाव्या मिळून आल्या। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने जयसिंगपूर रेल्वे स्टेशन येथून ही दुचाकी चोरी केल्याचं सांगितलं। तसेच आष्टा येथील चहाचं दुकान, शिराळा येथील हॉटेल आणि पानटपरीमध्ये पत्रा उचकटून चोरीही केल्याची कबुली दिली आहे। संशयित विशाल पवार हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता जरी लागू असली तरी नाले सफाईचं काम अत्यावश्यक बाबींमध्ये येतं। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि स्थायीच्या मान्यतेने या कामाची वर्क ऑर्डर दिली जाईल। संभाव्य मान्सून लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आलाय। शहरातील प्रमुख 17 नाल्यांची प्राधान्याने स्वच्छतेला सुरुवात केली जाणार असल्याचे आयुक्त संचिता महापात्र यांनी सांगितले। त्या म्हणाल्या, नाले सफाईच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे। दिनांक 20 मे पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे। आचारसंहितेमुळे या कामावर परिणाम होणार आहे। हे अत्यावश्यक काम आहे। निविदा खुली करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाईल। त्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेने ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली जाईल। 10 दिवसात नाले सफाईचा मानस आहे। त्या दृष्टीने निविदेमध्ये अट घातली गेली आहे। क्षेत्रात एकूण 83 नाले, त्यापैकी 17 नाले हे मोठे आणि महत्त्वाचे आहेत। पावसाळ्यात पाणी तुंबणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी 17 प्रमुख नाल्यांची सफाई प्रथम टप्प्यात प्राधान्याने केली जाणार आहे। उर्वरित नाल्यांची सफाई पूर्ण केली जाईल। नाल्यांबरोबरच शहरातील गटार सफाईचं कामही मिशन मोडवर राबवण्याच्या सूचना स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत।